बरं. इथे नीट बघा. फक्त आणि फक्त हा जो खालचा व्हॉल्यूम दिसतोय का तुम्हाला, ह्या व्हॉल्यूमच्या बेसिस वरती मी आतापर्यंत 10 ते 15 ट्रेड करू शकलो असतो. कारण की मी या व्हॉल्यूमला एवढं समजतो आणि याच्यामध्ये काय घडलेलं असू शकतं ना, ते ते मी ऑब्झर्व करतो. सो कसं, एक्झाम्पल म्हणून बघा. ठीक आहे. ही पहिली कॅन्डल बनली 1 मिनिटाची. ओके. मी लगेच या कॅन्डलचा हाय लो मार्क करतो. ओके. व्हीवॅपच्या वरती जर का गेलाय, इथे क्लोज झालाय, मी इथे बाय करू शकतो. अप्पू, तू म्हणते ना की स्कॅल्पिंग कशाला म्हणतात, तर स्कॅल्पिंग याला म्हणतात. ओके. ह्या व्हॉल्यूम, हे बघा, हाच व्हॉल्यूम का, कारण की मागच्या खूप साऱ्या कॅन्डल पेक्षा मोठा व्हॉल्यूम आलाय की नाही, म्हणून हा माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. याचा हाय लो ब्रेक केला, हाय ब्रेक केला ह्या कॅन्डलने, मी इकडे कॉल बाय करेन, इथे मी एक्झिट करून टाकेल. एक्झिट. परत लेटेस्ट हायएस्ट कॅन्डल कोणती आहे, ही वाली आहे, बरोबर, ही है ना. परत काय करेन, या कॅन्डलचा हाय हाय आणि लो मार्क करेल. जर का एवढा मोठा व्हॉल्यूम आलाय, ठीक आहे, आणि तो व्हॉल्यूम जर का डाऊन साइडला ब्रेक होतोय, ठीक आहे, तर ही कॅन्डल जेव्हा बनेल ना, तेव्हा मी इथे पुट बाय करेन. ओके. ह्या कॅन्डलला पुट बाय करेन. स्कॅल्पिंग आहे ना, स्कॅल्पिंग खूप जास्त करून फक्त 1 मिनिट साठी करायची असते. 1 मिनिट. ओके. 500 क्वांटिटी घ्यायची, नाही तर 1000 क्वांटिटी बाय करायची असते. 1 मिनिट मध्ये एक्झिट. 1 मिनिट एक्झिट. माझा सगळ्यात फास्टेस्ट ट्रेड जो आहे ना, तो फक्त 15 सेकंडचा आहे. 15 सेकंड मध्ये 20 पॉइंट घेतले होते मी. 20 पॉइंट. हा माझा सगळ्यात फास्टेस्ट ट्रेड आहे. मी माझ्याकडे याचा स्क्रीनशॉट पण आहे, दाखवीन मी एके दिवशी. ओके. हा व्हॉल्यूम माझ्यासाठी महत्वाचा आहे. हा व्हॉल्यूम तो या कॅन्डलला आलाय, त्याचा लो ब्रेक झाला, मी इथे पुट बाय करेन. पुट बाय केला, एक्झिट करून टाकेन. परत मी वाट बघेन की व्हॉल्यूम कुठे आहे, व्हॉल्यूम कुठे आहे. भले हा जो ट्रेड पूर्ण गेला, ट्रेड माझ्यासाठी मॅटर नाही करत. परत हा एवढा मोठा व्हॉल्यूम आहे, हा वाला. परत याचा लो ब्रेक झाला, इथे मी पुट बाय करेन, इथे मला लॉस होईल. परत नेक्स्ट व्हॉल्यूम कुठे आलाय चांगला, हा वाला आलाय. ह्या कॅन्डलचा हाय कुठे, इथे आहे. लो कुठे आहे, इथे आहे. ओके. हाय ब्रेक होईल, मी बाय करेल, म्हणजे मारून ठेवलेली असते. या कॅन्डलने हाय ब्रेक केला, मी बाय करेन. मोस्ट प्रोबेबली मला माहिती आहे की सगळ्या गोष्टी जर का माझ्या फेवर मध्ये आहे, तर तो ह्या लेवलला जाऊनच रेजिस्टन्स घेईल. परत इथे बघा, ही कॅन्डल व्हॉल्यूम कॅन्डल आहे, खूप क्वालिटी. हाय मार्क केलाय, लो मार्क केलाय. जसा लो ब्रेक झाला, मी इथे एंट्री घेतली. ही तर मी एंट्री हमखास घेतली असती. ही सगळ्यात शुअर शॉट एंट्री आहे, सगळ्यात क्वालिटी. पण ती तुमच्या रूल्स मध्ये बसत नाही, म्हणून तुमच्यासाठी क्वालिटी एंट्री ही आहे. समजलं. पण व्हॉल्यूमच्या बेसिस वरती जर का ट्रेड करायचं असतं ना, जे तुम्ही शिकल्यात ना प्राइस ऍक्शन थेरी, प्राइस ऍक्शन थेरी इथे एंट्री घ्यायला लावते. ओके. पण एक सेकंड, कुठे 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 कुठे
बघ, हा ब्रेकआउट आहे का कोण सांगेल? अरे नाही, कसं काय म्हणतो रे डायरेक्ट? क्लिअर वरती क्लोज झालाय ना, ही तर लेवल आपण मार्क केली आहे. येस, आता आता करेक्ट. येस. सो असं कन्सिडर करा की आपण इथे बाय केलाय, राईट. कारण की हा पण एक हाय व्हॉल्यूम कॅन्डल होती, जी त्याच्या वरती गेलं म्हणून आपण तिथे बायचं बटन प्रेस केलं. सो लेट सी. आता लॉस मध्ये चाललोय आपण. हम्म. हे बघ, बेसिकली ना, ह्या ज्या आपण मुव्हिंग एव्हरेजेस लावलेल्या आहेत ना, ही व्हॉल्यूमला जी मुव्हिंग एव्हरेज लावली आहे, ओके, ही मुव्हिंग एव्हरेजच्या वरती व्हॉल्यूम यायला पाहिजे. ओके. सो जेव्हा पण आहे ना तो व्हॉल्यूम या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती येतो ना, तेव्हा आपण असं म्हणतो की मागच्या 15 कॅन्डल मध्ये ही 15ची ईएम आहे बघा. त्याला जी ईएमए लावली आहे ना, ती 15ची ईएम आहे. ओके. मागच्या 15 कॅन्डलचा व्हॉल्यूम स्टडी करते, राईट. सो जर का मागच्या 15 कॅन्डलचा स्टडी जर का ती करते, तर आपण ती का लावलीये त्याच्या मागचं लॉजिक काय आहे? की जर का आपल्यासारखे जे छोटे प्लेयर्स आहेत, ते छोटे प्लेयर्स जेव्हा पण मार्केटमध्ये एंट्री घेणार, राईट. सो ते छोटे प्लेयर्स एवढा मोठा व्हॉल्यूम जनरेट नाही करू शकत की ते मागच्या 15 कॅन्डलचा म्हणजे हा जो ईएम आहे ना याला ब्रेक करेल. असे आपले छोटे प्लेयर्स नाही करू शकत. करेक्ट. तेव्हा इथे आपली एक्झिट झाली परत. या कॅन्डलला आपण लॉस बुक केला. का? कारण की ह्या लेवलच्या खाली क्लोज झाला की नाही तो. हे बघ, ही वाली कॅन्डल ह्या लेवलच्या खाली क्लोज झाली की नाही. सो आपण इथे एक्झिट केलं. नो इश्यू. आपल्याला या ट्रेड मध्ये जास्तीत जास्त ₹5 लॉस झालाय. ओके. कधी कधी हा 15-20 रुपये पण असू शकतो. पण काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपले आपले आपण आपल्या रूल नुसारच चालत राहायचं. आता परत हीच लेवल माझ्यासाठी इम्पॉर्टंट राहील का? नाही. आता माझ्यासाठी इम्पॉर्टंट लेवल चेंज झाली आहे. ती ही आहे. करेक्ट. करेक्ट आहे. येस. आता माझ्यासाठी ही इम्पॉर्टंट लेवल झाली आहे. आणि ही गोष्ट एकदम 100% बरोबर आहे की ही जी कॅन्डल आहे, बघ बघ बघ, व्हॉल्यूम बघ. हा व्हॉल्यूम आपल्यासारखे लोक टाकू शकतात? नाही टाकू शकत ना. सो कोण कोण करू शकता हा व्हॉल्यूम? ओनली बिग प्लेयर्स. म्हणून याच्यासाठी ही ईएमए लावली. आता समजलं सगळ्यांना या ईएमए काय कामाचे आहेत? ही खालची व्हॉल्यूम वाली ईएमए, राईट. बघ, क्लोजिंग पण झाली आणि चाललाय तो वरती. आता 100%च टच वरती जाणार. सगळे रूल्स पण त्याने फुलफिल केलेले आहेत.
हो की नाही? बरं, आणि या वेळेला जर का तो परत खाली आला तर कुठे एक्झिट करायची आपण? येस, करेक्ट. का? कारण की माझं लॉजिक हे आहे की ह्या लेवलला ब्रेक करणारा बिग प्लेअर आहे. राईट? आणि मी खूप अभ्यास केला. मला समजलं की हा हाय असू शकतो. म्हणून मी इथे एंट्री घेतली होती. पण हा हाय नाही झाला. लेटेस्ट हाय हा वाला होता. याला पण मोठा व्हॉल्यूम आला. राईट? याला व्हॉल्यूमच नव्हता. म्हणून हा व्हॉल्यूम एवढा व्हीआयपी नव्हता. पण ह्या कॅन्डलला व्हॉल्यूम आला की नाही? हाय पण बनवला, म्हणून हा व्हीआयपी व्हॉल्यूम झाला. त्याच्यानंतर खालती क्लोज झाला, मी एक्झिट केली. जेव्हा परत ही लेवल ब्रेक झाली, तेव्हा मी परत त्याला बाय केलं. ही आहे माझी एक्झिट. करेक्ट? ही वाली. आणि ब्ल्यू लेवलच्या खालती गेला की नाही, तो क्लोज झाला ना. त्याच्यानंतर जर का परत एवढी मोठी रेड बनली असती, एवढी मोठी बनली असती, एवढी मोठी बनली असती, मग काय केलं असतं? लॉस झाला असतं की नाही? येस. सो जेव्हा तो परत ह्या ब्ल्यू लेवलच्या वरती जाईल, तेव्हा मला एंट्री घ्यायची, पण त्याच्यासाठी मी परत कंडिशन काय बनवली? मला लेटेस्ट हाय ब्रेक झाला पाहिजे. ओके. सो लेटेस्ट हाय हा बनला होता, ज्याला चांगला व्हॉल्यूम आला होता. तो ब्रेक झाला, सो मी इथे परत बाय केलं. ही माझी एक्झिट. करेक्ट. कोणत्याच गोष्टीचं प्रेशर नाहीये, काहीच नाही, काहीच नाहीये. डायरेक्ट इथे बघा. आता तो कुठे पोहोचतोय? 47,485 ला जातोय, बरोबर? म्हणजे 47,500च्या आसपास जातोय की नाही? सो आता दाखवायला एकच स्क्रीन आहे, तो जाईल की नाही ते आपल्याला दिसेल. पण आपण ऑप्शन चेन पटकन बघूया. ओके. ऑप्शन चेन वरती ऑब्झर्व करूया. इथे बघा किती होते, 94,000, 96,000. ओके. इथे बघा 2,41,000 आणि 1,50,000. रिफ्रेश करू दे. 2:12 आली, 2 मिनिटं लेट आहे अजूनही. 2 मिनिटं लेट आहे. 2 मिनिटामध्येच तर मोमेंटम आली आहे. ही जी ऑप्शन चेन आहे ना, ही दर 3 मिनिटांनी रिफ्रेश होऊ शकते. प्रत्येक 3 मिनिटाने. हा, तरी पण ठीक आहे. 2:42, 94, 96 एवढेचे एवढेच आहेत. याचा अर्थ काय होईल? नाही ते कमी झालेत, नाही ते वाढलेत, काय होईल? तो 47,500च्या वरती जाईल का? राईट. आणि जर का तो गेला पण, तर तो सस्टेन करेल का 47,500च्या वर? नाही, तो ज्या स्पीडने जाईल ना, त्या स्पीडने परत खाली येईल. राईट. कुठे गेलं मार्केट? टच झाला. एक्झिट करायची आपण. ओके, गुड. आणि आता इथे बघा, हा 47,500 आहे, ज्याच्यामध्ये कॉल साईडला खूप जास्त लोक बसलेत. आता मी इथे काय करायला पाहिजे पटकन? जर का मला इथे परत एंट्री घ्यायची असेल तर? कोण म्हणाला पुढे काय? किती 4-5 जण म्हणाले. हा. अरे व्हॉल्यूमच्या तुमचे, हा तुमचे नियम बघा रे तुम्ही. इथे पुट बाय मी करू शकतो, तुम्ही नाही करू शकत. का नाही करू शकत? मी तेच सांगतोय की तुम्ही या गोष्टीला, तुम्ही 10 वेळा तुम्हाला सांगून पण तुम्ही म्हणत नाहीये की अरे इथे ऑप्शन चेन मध्ये डेटा चेंज नाही झालाय, तर 47,500 वरून वरती जाऊ शकेल की नाही जाऊ शकणार? किती वेळा सांगितलं मी? हा जो ओपन इंटरेस्ट आहे ना, हे मोठे प्लेयर्स आहेत. आणि जर का त्यांना भीतीच वाटत नाहीये 47,500च्या, त्यांना भीती का वाटत नाहीये?
कारण की त्यांना माहिती असेल की 47,500च्या वरती मार्केट जाणार नाही. बरोबर की नाही? जर का ते 47,500च्या वरती जाणार असतं मार्केट, तर त्यांनी इथे एक्झिट केली असती की नाही? हा डे हा हा जो तुम्हाला नंबर दिसतोय, हा कमी व्हायला पाहिजे होता की नाही? ॲट मी असं म्हणतो की बघा, एफ-आय-आय, डी-आय-आय म्हणजे जे मोठे-मोठे बिग शॉट प्लेयर्स आहेत म्युच्युअल फंड सारखे, त्यांना भीती नसेल वाटत. ओके. पण जे माझ्यासारखे छोटे लोक आहेत, त्यांना तर भीती वाटायला पाहिजे की नाही? वाटायला पाहिजे की नाही? माझ्यासारख्यांनी तर एक्झिट करायला पाहिजे. आणि माझ्यासारखे पण खूप लोक आहेत रिटेलर्स. मग ते लोक जे एक्झिट करतील, तर इथे कमीत कमी 5-10 हजाराचा तरी नंबर कमी व्हायला पाहिजे ना? व्हायला पाहिजे की नाही? मग जर का मी इथून एक्झिट केलीये, तर मला इथे एंट्री घ्यायला पाहिजे की नाही? जर का इथून 10,000चा नंबर कमी झाला, तर इथे वाढायला पाहिजे ना 10,000चा नंबर. वाढलाय का? नाही वाढलाय. सो याचा अर्थ असा आहे, की मी घाबरतच नाहीये. मला भीतीच वाटत नाहीये मी रिटेलर असून पण. राइट? आणि मला का भीती वाटत नाही? कारण की मोठे लोकच तिच्यामधून एक्झिट नाही करत आहे. बरोबर की नाही? सो म्हणून मार्केट इथून खाली येईल आणि म्हणून मी ही ह्या ह्या लेव्हलला किंवा एक्झॅक्ट ह्या लेव्हलला जेव्हा जो जाईल ना 47,500 ला, तेव्हा मी पुट बाय करेन. हे मी तुम्हाला नंतर सांगणार होतो, की जर का तुम्हाला टॉपला बाईंग आणि टॉपला सेलिंग करायची असेल ना, तर कशी करायची. इथे जर का तुम्हाला पुट बाय करायचा असेल, इथे पुट बाय करायचा असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला ह्या ऑप्शन चेनचा मास्टरी करावी लागेल. एक्सपर्ट बनावं लागेल. कळलं? तोपर्यंत हं, इथे का? का बरं इथे काय नंबर दिसतोय? इथे का माझ्या स्क्रीनवरती बघ ना, इंडेक्स आहे की नाही इंडेक्स. इंडेक्सला बघून आपल्याला पुट बाय करायचा आहे की नाही? कॉल बाय करायचा नाही, ही घ्यायची म्हटलं मी. कुठली घ्यायची सांगा बरं? ही वाली घ्यायची का? की ही वाली घ्यायची? स्पॉट एस-पी आणि हा जो स्पॉट कशाला म्हणतात? नुसता जो इंडेक्स आहे ना, त्याला स्पॉट म्हणतात. याला फ्युचर म्हणतात. फ्युचरची नाही, स्पॉटची घ्यायची. कॉल घ्यायचा असेल किंवा पुट घ्यायचा असेल. समजलं सगळ्यांना? येस. आणि या गोष्टीसाठी जे ट्रेडिंग सेटअप आहे ना, ते 2 ते 3 स्क्रीनचं लागतं. म्हणजे असलं तर तुम्ही असे एक्स्ट्राऑर्डिनरी ट्रेड्स घेऊ शकता. तुम्ही इथे पुट बाय करू शकता. पण आता कसं मी ह्या एकाच स्क्रीनवरती तुम्हाला इथे पण जाऊन दाखवतोय, इथे पण जाऊन दाखवतोय, इथे पण जाऊन दाखवतोय. हे सगळं वेगवेगळ्या स्क्रीनवरती जर लावलं तर माझं नीट ऑब्झर्वेशन राहील की नाही? येस. ओके. पण तुमचा पहिला सक्सेसफुल ट्रेड हाच होता. ही आहे एंट्री आणि ही आहे एक्झिट. म्हणजे हा दुसरा ट्रेड होता. पहिला ट्रेड कुठे होता? पहिला ट्रेड होता हा इथे. राइट? तेव्हा आपण वेगळ्याच गप्पा मारत बसलो होतो. इथे होता आपला पुट, एंट्री आणि इथे होती आपली एक्झिट. राइट? सो पकडून चला इथे तुम्हाला 10% आले.
कोणाचा आवाज येतो रे असं मध्येच? इथे आपले 10% आले आणि इथे 10% आले. सो जर का तुमच्याकडे 10,000चं कॅपिटल असतं तर आज तुम्ही 2,000 रुपये मिनिमम प्रॉफिट कमवलं असतं. राईट. याच्यामध्ये कोणतंच आपण रॉकेट सायन्स वापरलंय काहीच नाही. हे जे गोष्ट आहे ना ही फक्त ऑब्झर्वेशनची आहे. ओके. जे रूल्स आपण बनवले त्या रूल्सना फॉलो करतोय आणि त्याच हिशोबाने चालतोय. इथे आपल्याला पकडून चला 100-150 रुपयाचा लॉस पण झाला असेल. हा तन्मय. काय 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 दाखवलं? हा वाला फ्युचर मध्ये होतो ना, होतो फ्युचर मध्ये. पण मी काय म्हणतो तेव्हा तुम्ही पुट बाय करायचा नाही. का नाही करायचा? कारण की तुम्ही पहिल्यांदा याचा अभ्यास करायला शिका. ओके. जर का हा 2,42,000चा जर का 2.25 लाख झाला असता ना, 2.25 लाख, आणि हा 94,000चा जर का 1 लाखाच्या वरती गेला असता ना, तर मी म्हटलं असतं तुम्हाला की बघा हा आता याला पण ब्रेकआउट देऊन वरती जाईल. समजलं? मग त्यावेळेला तुम्हाला तगडा लॉस होईल. का? कारण की इन केस हा तो इथून रिट्रेस झाला म्हणून पुट मध्ये प्रॉफिट झालं. पण ह्या कॅन्डल काय छोट्या छोट्या वाटतात तुम्हाला? यांची व्हॅल्यू काही नाहीये. एवढ्या मोठ्या मोठ्या व्हॉल्यूम कॅन्डल आल्यात. किती माल भरला गेलाय. ज्या स्पीडने तो खाली आला ना त्याच्या डबल ट्रिपल स्पीडने तो वरती गेला असता. कळलं का? एक एक मिनिटामध्ये 100-100 रुपयाची मोमेंटम जनरेट करण्याची कॅपॅसिटी आहे बँक निफ्टी इंडेक्सची. कळलं? येस. सो असं नाही करायचं. जोपर्यंत तुम्हाला या ऑप्शन चेनला तुम्ही समजू नाही शकणार ना तोपर्यंत. कळलं? आणि आता इथे बघा, मार्केट तर बघा बरं. इथे ओपन झालं होतं, अंदाजे दाखवतोय. इथे ओपन झालं होतं, इथून वर गेलं, खाली गेलं, वर गेलं, खाली गेलं, मग साइडवेज राहिलं, मग वरती वरती जात परत इथे गेलं, परत आता इथे आलंय. ओके. अप्रॉक्सिमेटली सेम सेम. राईट. फक्त 22 रुपयाचा डिफरन्स आहे बघा इथे, 24 रुपयाचा. ओके. पण जो बँक निफ्टी स्पॉट आहे तो 163 रुपये अप आहे ना. आणि तरी पण ऑप्शन चेन मध्ये बघा, कॉल वाल्यांना पण लॉस झालाय, पुट वाल्यांना पण लॉस झालाय, सगळ्यांना. जे 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 पोझिशनल आहेत ते सगळ्या पोझिशनल वाल्यांना लॉस झालाय. दिसतंय का सगळ्यांना? समजलं ना? हे पोझिशनल वाल्यांना लॉस कशामुळे झालाय? या आयव्ही मुळे. ही आयव्ही, ही आयव्ही तर किती चालू आहे बघा, 25 रुपये. 25 चालू आहे, रुपये नाही. ही 25. आणि ही तरी आयव्ही आता 18.77, म्हणजे 18.77 चालू आहे. ही खूप जास्त आहे. याच्यामध्ये रायटर्सना प्रॉफिट होतो. रायटर्स प्रॉफिट कमवतात. पण केव्हा? पोझिशनल. समजलं? पोझिशनल ज्या वेळेला असतं ना की मला ह्या बँक निफ्टीला 6 मार्च पर्यंत एक्झिट करायची नाहीये, एक्झिट करायची नाही,
तेव्हा रायटर्सनाच प्रॉफिट होणार. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की जर का तुम्ही कोणता पण ऑप्शन बाय केलाय ना, त्याला ओव्हरनाईट कधीच ठेवायचं नाही. आजच्या आज आपण 2 वेळा प्रॉफिट कमवलं की नाही? आपण 20% गेन केले की नाही? सुरुवातीच्या ट्रेडमध्ये आपण ₹45 कमवले. किती रुपये लावून? ₹320 लावून. ₹320 10% किती होतात? ₹32 होतात. आपल्याला ₹45 मिळाले. राईट? सो आपण टॅक्स वगैरे सगळं भरून पण 10% पेक्षा जास्त कमवले पहिल्याच ट्रेडमध्ये. या दुसऱ्या ट्रेडमध्ये पण आपल्याला 10%च्या वरतीच आलेले आहेत. ते आपण चेक करूया किती आलेत. पण जे जे पोझिशनल आहेत त्यांच्या बरोबर काय झालंय बघा. सगळ्यांना लॉस झालाय ना. मग तो कॉल साईडला बसलेला असू द्या नाही तर पुट साईडला बसलेला असू द्या. सो हे काम कधीच करायचं नाही. डिंपल मॅडम समजलं का? आज हा कधीच कॉल पुट घेऊन नाही बसायचं. तुम्ही लास्ट टाइम पण आपण भेटलेलो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला लगेच तुम्ही एक्झिट करा. कारण की आयबी जेव्हा पण इन्क्रीज झालेली असते ना, त्यावेळेला तिला डिक्रीज करण्यासाठी ऑप्शनचा भाव कमी व्हायला लागतो. सो ऑप्शनचा प्रीमियम जर का कमी होणार तर ऑप्शन बायरला लॉसच होणार आहे. बघा तुम्ही अजून एक तुम्हाला हिंट देतो. ठीक आहे हिंट. हा जो आयबी हा जो कॉलम आहे ना, म्हणजे फ्रेशर लोकांनी एवढं टेन्शन नका घेऊ. हळूहळू तुम्हाला पण समजेल. आता डिंपल मॅडम ऑलरेडी बऱ्याच वर्षांपासून ट्रेड करतात म्हणून सांगतो. हा जो आयबीचा जो कॉलम आहे ना, इथे जर का तुम्हाला नंबर 12 पासून ते 14 पर्यंत जर का दिसत असतील, 12 ते 14, आणि इथे 15 मॅक्सिमम, 15 मॅक्स. ओके. पुट साइडला ना कॉल पेक्षा नेहमी जास्त असतो. ओके. पुट आयबी ऑलवेज ग्रेटर दॅन कॉल आयबी. ठीक आहे. सो कॉलची जी आयबी आहे ना ही 15 पेक्षा कमी असली पाहिजे. ओके. आणि पुटची आयबी पण 15 पेक्षा कमी असली पाहिजे. ओके. अशी ज्या वेळेला कंडिशन असेल आणि जर का तुम्ही एखादा कॉल बाय केलाय आणि जर का तुम्हाला असं वाटतंय की मार्केट ट्रेंड मध्ये राहील, तुमच्या फेवर मध्ये जाईल, तरच तुम्ही पोझिशनल उभं राहायचं. कारण की त्यावेळेला मला लॉस होत असतो. कारण की मी रायडर आहे ना, मला त्यावेळेला लॉस होत असतो. म्हणून मी माझ्या पोझिशन शिफ्ट करत राहतो कंटिन्यू. पोझिशनल कॉल वाल्यां म्हणजे बायरला प्रॉफिट होतो आणि रायटरला लॉस होतो. जर का आयबी जर का खूप कमी असेल तर रायटर्सना लॉस होतो. कारण की का मोमेंटम होते ना, तर रायटर्स काय करतात त्यांची पोझिशन चेंज करत राहतात लगेच. मग त्यावेळेला जर का तुमच्याकडे एखादा कॉल घेतलेला आहे आणि तो जर का तुम्ही पोझिशनल ठेवायचा झाला तर तुम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकता. पण त्याची कंडिशन अशी आहे, आयव्ही जेवढी कमी तेवढंच चान्सेस जास्त आहे की तुम्हाला प्रॉफिट होईल पोझिशनल मध्ये. ओके. अदरवाईज पोझिशनल मध्ये बायर्सना प्रॉफिटच नाही होत. येस. सो आतापासून नेहमी लक्षात ठेवायचं, पोझिशनल राहायचं असेल तर याची आयव्ही 15 पेक्षा कमीच असली पाहिजे. आणि 15 पण मॅक्सिमम आहे. ओके. येस तन्मय. तन्मय. अच्छा तू हात हे केला होता.
अच्छा. बघा ही ट्रेंड लाईन कशी काम करते. हायएस्ट व्हॉल्यूम कॅन्डल लेटेस्ट जो कोणता मोठा आहे त्याचा जो लो आहे तो मी मार्क केला, आता तो त्यालाच तोडत नाहीये. का नसेल तोडत? कोणीतरी म्हणत असेल ना की ह्या लेवलच्या तर वरती तुला जाऊच देणार नाही. करेक्ट. आपण छोट्या टाइम फ्रेम वरती बघूया की हा व्हॉल्यूम कशासाठी आला होता. हा बघा 15 पासून इथपर्यंत आहे. ह्या कॅन्डल पासून आहे. परत अनालिसिस नाही होते, परत छोट्या टाइम फ्रेम वरती जावं लागेल. छोटूसा रेड आहे. ग्रीन 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 मोठा. परत हा पण ग्रीन. सो हा ही जी कॅन्डल आहे ना, ही कॅन्डल आणि हा व्हॉल्यूम. बघा मी तुम्हाला एका मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती एक गंमत सांगितली होती की सगळ्या आपल्या कंडिशन जेव्हा फुलफिल होतात, व्हॉल्यूम पण असतो आणि ब्रेकआउट पण असतो, तेव्हा त्याचा अर्थ काय असतो? काय म्हणतात त्याला? बघा ना, ग्रीन कॅन्डल ब्रेकआउट बनलाय की नाही? काय काय? येस. इथे प्रॉफिट बुकिंग होते, पण हा जो असा जो ब्रेकआउट बनलाय ना, याला ट्रॅप म्हणतात. म्हणून आपण कंडिशन बनवली की सेकंड कॅन्डलने त्याचा हाय ब्रेक करावा. राईट. आता हा हे तर 5 सेकंडचा चार्ट आहे, एवढं मॅटर नाही करत आहे. पण सेम सिनारिओ परत इथे क्रिएट झालाय, याला इथे प्रॉफिट बुकिंग झाली ऍक्च्युली. समजलं? इथे फ्रेश बायर नाही आलाय. इथे ज्यांनी कोणी बाय केला होता ना आपल्यासारखे लोक, त्यांनी इथे एक्झिट केली आहे. एक्झिट प्रॉफिट बुकिंग म्हणून तो तिकडनं खाली गेला. राईट. आणि फक्त आपल्यासारखेच नाही, मोठे मोठे प्लेयर्सनी पण इथे एक्झिट केली आहे, म्हणून एवढा मोठा व्हॉल्यूम जनरेट झालाय. समजलं? प्रत्येक रूल बनवण्याच्या मागे खूप सारे रिझन्स आहेत, ते रूल्सच विसरू नका बस. रास पैसे येतील. ओके. आता पुढचं ट्रेडिंग सेटअप काय? 2:35 झालेत. 3 वाजेच्या नंतर आपल्याला एंट्री घ्यायची नाहीये, है की नाही? याच्या पुढे एंट्री घ्यायची नाही. सो सो आता इथून तुम्हाला असं वाटतंय का की तो या लेवलला ब्रेकआउट देऊन जाईल? नाही. असं वाटतंय का की इथून तो असा लगेच वरती जाईल, याला ब्रेकआउट देईल? असं वाटतंय? का नाही वाटत आहे? कारण की जर का त्याला इथे ब्रेकआउट द्यायचा असेल तर त्याला इथे पण ब्रेकआउट द्यावा लागेल की नाही? आणि 47,500 ला हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे की नाही? हो ना. सो आता आपल्याला ट्रेडिंग अपॉर्च्युनिटी दिसते का या उरलेल्या 30 मिनिटांमध्ये? नाही दिसत आहे. क्लोज करून टाकायचं. समजलं? जास्त लोड नाही घेत बसायचा. ज्या गोष्टी आपल्याला सिंपल पद्धतीने समजतात ना, आतापर्यंत हाच प्रयत्न केलाय की जो शेअर मार्केटचा जो बिझनेस आहे ना, या बिझनेसचे फंडे तुम्हाला समजले पाहिजे. एकदा हे फंडे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स झाले की बस, त्याच्यानंतर कोणतंच रॉकेट सायन्स नाहीये, कुठेच काहीच नाहीये. समजलं?
इथे हा ब्रेकआउट समजून आपण याच्या हायच्या ब्रेकला आपण इथे एंट्री घेतली, घेतली की नाही? नंतर आपण इथे लगेच लॉस पण बुक केला, हो की नाही? पण करून टाकायचा लॉस बुक. आपण म्हणायचं नाही की अरे नाही वो जाएगा ऊपर. अरे सट 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 खाली आलं असतं तर काय केलं असतं? समजलं? लॉस बुक करून टाकायचा. दुसरी गोष्ट ही ऑब्झर्व करायची की जेव्हा तुम्ही चार्टचा स्टडी कराल त्यावेळेला बघायचं की जेव्हा ब्रेकआउट झालाय त्याच्यानंतर जे काही व्हॉल्यूम आलेत ते ह्या ईएमए च्या खालती आलेत का, असं मागे जाऊन चेक करायचं. याच्यासाठी ऑब्झर्वेशन असतं. हे तुम्हाला सर्च करायचं असतं आणि ऑब्झर्व करायचं असतं. कळलं? शोभा पाटील हे कोणाचं अकाउंट आहे? हा हा ठीक आहे. हे बघा आता हे जे एवढं मार्केट खाली जातंय ना, सो पुट घ्याय म्हणजे मी इथं म्हटलं की मी इथे पुट घेईन, पण तुम्हाला पुट घेण्यासाठी कोणतंच लॉजिक तुम्हाला लागत होतं का? आत्ताच्या घडीला लागत नव्हतं. पण जेव्हा तुम्ही हे शिकाल ना तेव्हा ही पण अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही इथे सुद्धा पुट घेऊ शकता. कळलं? ही सुद्धा रॅली तुम्हाला मिळेल जे तुमच्या रूल्सच्या खिलाफ आहे. समजलं का? येस. सो आत्ताच्या घडीला गोष्टी सोडून द्यायच्या, पण यांना ऑब्झर्व करा. आज जे आपण केलं हायएस्ट व्हॉल्यूम कॅन्डल त्यांचा हाय लो मार्क करायचा. का मार्क करायचा? कारण की इथे स्पॉट मध्ये आपल्याला दिसतंय की खूप महत्वाची लेवल आहे ही. आणि का महत्वाची आहे ते ऑप्शन चेन मधून आपल्याला समजलं महत्वाची आहे, हो की नाही? कॉल वाले बिलकुल म्हणत नाहीये की 47,500च्या वरती गेलं पाहिजे मार्केट. 2,42,000 आणि 94,000 याच्यामध्ये 1.5 लाखाचा डिफरन्स आहे, राईट? सो 1.5 लाखाचा डिफरन्स खूप झाला. मी तुमच्यापेक्षा 2 ट्रेड एक्स्ट्रा केले. जो इथला ब्रेकआउट होता आणि एक इथला ब्रेकआउट होता. ओके. हे जरी ट्रेड आज तुम्हाला मिळाले नसतील ना तर 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर 100% भेटतील. पण जे 2 ट्रेड आज तुम्हाला मिळालेत ना तुमच्या रूल्स नुसार ते खूप क्वालिटी आणि मनाला सॅटिस्फॅक्शन देणारे आहेत की नाही? त्याच्यावरती फोकस करा. त्याच्यावरती फोकस करा आणि त्यांची खूप प्रॅक्टिस करा. ओके. बरं, कोणाला काही क्वेश्चन आहे का? हा वाला का? अच्छा ठीक आहे. हे बघ आपण ह्या कॅन्डलला एंट्री घेतली 2 वाजून 11 मिनिटांनी, बरोबर? सो अप्रॉक्सिमेटली आपण 47,400चा कॉल विकत घेतला 2:11ला. आपण इथे ओपन करून ठेवलं होतं ना 47,400. हे बघ इथे. ओके. सो याची क्लोजिंग भाव किती आहे? 301. ओपन कितीला झाला? 285. सो 285 पासून ते 301च्या मध्ये समजून जा की आपण 290ला किंवा 295ला आपण बाय केलं, 15 रुपये महाग. ओके. सो 295ला आपण बाय केलं आणि इथे आपण एक्झिट केलं. इथे याची क्लोजिंग व्हॅल्यू किती आहे? 348. सो किती झाले अप्रॉक्सिमेटली? 55 रुपये झाले, राईट? इन्व्हेस्टमेंट आपली किती होती? 300 रुपये. 300 गुणिले 15 म्हणजे 10% तर 30च रुपये होतात. आपल्याला 50-55 रुपये मिळालेत ना परत. येस, 300 गुणिले 15.
एवढे पैसे आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागली. कळलं? याच्यावरती आपण बघा, मी तुम्हाला जे 10% सांगतोय ना, ते हे जे एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ना, ते सोडूनच सांगतोय. तुम्हाला 10% पेक्षा जास्तच पैसे मिळतात. कळलं? थोडस तुम्हाला लेट पण झालं, काही झालं तरी. सो 10% ॲट एनी कॉस्ट तुम्हाला मिळणारच आहे. पण त्याच्यासाठी रेडी राहायचं. ह्या गोष्टी आहेत ना, मोबाईलमध्ये ओपन करून ठेवून द्यायच्या. मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये 47 400चा कॉल लावायचा आणि बाय वरती क्लिक करून ठेवून द्यायचं. जेव्हा पण आपल्याला इथे दिसतंय की ब्रेकआउट झालाय आणि आता ब्रेकआउट तर इथे झालाच होता, आपण असं म्हटलं. सो मला याचा हाय ब्रेक व्हायची वाट बघायची होती. जेव्हा याचा हाय ब्रेक झाला ना, तेव्हा लगेच मोबाईल मधून आपण बाय करून टाकायचं, क्लिक करून टाकायचं. समजलं? आता हे सगळं तुम्ही लॅपटॉप वरती बघताय की नाही, का कशावरती बघताय हे लेक्चर? बरोबर की नाही? मग जे आता आपण क्लासला लाईव्ह आहोत म्हणून तुम्ही लॅपटॉप वरती हे बघताय, बरोबर? जेव्हा तुम्ही ट्रेडिंग कराल तेव्हा लॅपटॉप वरती तुम्ही तुमचे चार्ट बघाल की नाही? मग मोबाईल मध्ये तुम्ही हे ओपन करून ठेवायचं, बायची स्क्रीन. 47 400चा जो कॉल आहे ना, त्याच्या बाय वरती क्लिक करून ठेवायचं आणि तो मोबाईल हातातच ठेवायचा आणि समोर लॅपटॉप वरती जसं तुम्हाला इथे बाय करायचंय असं सिग्नल मिळाला, तेव्हा मोबाईल मधून तिथे बाय वरती क्लिक करून टाकायचं. ओके. कारण की बघा, ह्या केसमध्ये आपल्याला असं आहे का की मला इतक्याच रुपयाला बाय करायचंय, तितक्याच रुपयाला बाय करायचंय? नाही. येस, आपण इथे मार्केट सिलेक्ट केलंय, बघा मार्केट. जो काही भाव मला मिळेल तो भाव मला मंजूर आहे, मी बाय करून टाकणार. कळलं? अरे बाप रे. का राहू द्यायचं ओव्हरनाईट? इथे तुमचं टार्गेट हिट झालं की नाही? वरच्या लेवलला टच झाला ना तो. मग का ओव्हरनाईट राहू द्यायचं होतं? का का- पण मी आत्ताच एक्सप्लेन केलं ना की ओव्हरनाईट राहूच द्यायचं नाहीये. अच्छा, हा. तुम्ही कोणता पण सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाहीये. जर का तुम्ही हा वाला ऑप्शन सिलेक्ट केला ना, इंट्राडे वाला, तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके. तो ऑटोमॅटिकली 3:20 क्लोज होऊन जाईल. ओके. पण पण ही एकदा का तुम्ही सेटिंग केली ना ओव्हरनाईट आणि मार्केट, की नंतर कधीच तुम्हाला काहीच चेंज नाही करायचंय. ओके. येस. आणि दुसरी गोष्ट, एकदा आपण पोझिशन घेतली, नेक्स्ट लेवलला गेलं की एक्झिट करायचं. आता समजा मी पुट बाय केला असताना इथे, तरी पण तो मी ह्या कॅन्डलला एक्झिटच केला असता. मी तुम्हाला मोठ्याकी करत नाही सांगत की मी इथपर्यंत थांबलो असतो. नाही. मी पर्सनली माझे सगळे रूल्स फॉलो करतो. मी प्रत्येक एंट्रीसाठी माझ्याकडे व्हॅलिड रिझन असतं. अदरवाईज मी एंट्री नाही घेत. ओके. आणि ही पण नाही, मी तुम्हाला सांगतो की मी इथेच बाय केला असा पुट. इथे पण नसता केला. मी इथे टॉप भावाला पुट बाय केला असता. समजलं? पण जर का रूल नुसार जायचं असेल तर इथे पुट बायची एंट्री बनते. आणि जर का एकदम सगळे रूल्स फॉलो करायचे असतील तर ह्या रेड लेवलच्या खालती मला एंट्री घ्यायची, पण तिथे आपला नो ट्रेडिंग झोन आलाय.
हे बघा, ह्या रेड लेवलच्या खालती नो ट्रेडिंग झोन आलाय की नाही. बघा किती वेळा आजच्या दिवसभरामध्ये किती लोकांना लॉस झाला असेल. बघा इथे पण, हा, त्याच्यानंतर म्हणजे इथे 2 तारखेला झालंय. इथे बघा आज 4 तारखेला किती वेळा लोक ट्रॅप मध्ये फसलेत. हा जो ट्रॅप आहे ना, अरे अभी मैं नीचे जाऊंगा, अभी मैं नीचे जाऊंगा, अभी मैं नीचे जाऊंगा, नीचे जाऊंगा, या नीचे जाऊंगा मध्ये खूप लोक ट्रॅप मध्ये फसतात आणि लॉस खातात. कळलं. म्हणून तुम्ही आज एक काम करा, एक मस्तपैकी व्हाईट पेज घ्यायचं. त्या व्हाईट पेज वरती ना आपले सगळे रूल्स लिहून काढायचे. ट्रेडिंग साठी लागणारे सगळे रूल्स सुंदर अक्षरामध्ये लिहायचे. आणि ते जिथे तुम्ही काम करायला बसता ना, तिथे असे बाजूला असे स्टँड वरती असे लावून ठेवायचे. माझा रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3, रूल नंबर 4, रूल नंबर 5, 6 असे. ओके. त्याच्यामध्ये अजून एक रूल ऍड करा सगळेजण. कधीच पोझिशनल कॉल और पुट बाय करून ठेवायचा नाही. कळलं. कधीच पोझिशनल कॉल और पुट बाय करून ठेवायचा नाही. समजलं सगळ्यांना. ओके. सो बघा, तुम्ही जशी याची प्रॅक्टिस कराल ना, या प्रॅक्टिस वरून मी तुम्हाला काही अशा ट्रिक्स पण नंतर शिकवीन की आज तुम्हाला अख्ख्या बँक निफ्टी मध्ये 2च एंट्री मिळाल्या की नाही, तर ह्या 2 एंट्रीच्या 4 होतील. आज तुम्हाला 2 कुठे मिळाल्या, 1, आणि इथून इथे ही 2, बरोबर. सो ही झाली बँक निफ्टी मध्ये. इथेच तुम्ही फिन निफ्टी पुट सुद्धा बाय करू शकता. राईट. इथे तुम्ही फिन निफ्टी कॉल सुद्धा बाय करू शकता. बघायचंय का तुम्हाला प्रॉफिट झालंय की नाही झालंय. चला बघूया. इथे बघा 10:54 ही कॅन्डल फॉर्म झाली, म्हणजे 10:55 आपल्याला एंट्री घ्यायची होती, बरोबर. आणि 10:58 आपलं प्रॉफिट बुक. सो 10:55 फिन निफ्टी बघूया. अच्छा, इथे परत काय करायचं. आता तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट ओपन करायला लागेल. आणि फिन निफ्टीचा कोणता चार्ट ओपन करायचा आहे. इंडेक्स. इंडेक्स वाला. काय इंडेक्स. कारण की फ्युचरचा चार्ट असा दिसतो. बघितलं किती भंगार दिसतोय हा चार्ट. म्हणून इंडेक्सचा चार्ट ओपन करायचा. ओके. ही 10:54 कॅन्डल आहे की नाही. सो याच्या नियर बाय ऑप्शन कोणता आहे, याचा भाव बघा काय चालू आहे, 20,870. सो राऊंड नंबर कोणता आहे याचा, 20,850. राईट. याच्यामध्ये 50-50च्या याच्याने आहेत की नाही, नियरेस्ट. सो 20,850चा पुट आपल्याला बाय करायचा आहे. हा बघा 20,850चा पुट. जा रे बाबा. हे बघा, ही 10:54ची कॅन्डल आहे जेव्हा सिग्नल मिळाला, आणि ही 10:55ची कॅन्डल आहे. राईट. सो इथे बघा 10:55 भाव किती चालू आहे, 81 रुपये. लो किती आहे, 76. म्हणजे 76 ते 81च्या मध्ये तुम्हाला केव्हा तरी बाय मिळालाय. आपण पकडूया 80 रुपयाला तुम्हाला एंट्री मिळाली, बरोबर. 80 रुपयाला बाय केला,
आणि इथे एक्झिट कितीला झाला क्लोजिंग? 100 रुपयाला. म्हणजे किती रुपये प्रॉफिट झाले? 20. आणि याच्यामध्ये लॉट साईज किती आहे माहिती का तुम्हाला? 40. करेक्ट. राईट. सो तुम्हाला किती प्रॉफिट झालंय? पैसे किती लागले होते? 80 गुणिले 40. किती रुपये लागले? 3200 रुपये लागले. बरोबर. आणि तुम्हाला प्रॉफिट किती मिळालं? सॉरी, 20 गुणिले 40. 3200 रुपये लावून 800 रुपये कमवलेत. म्हणजे किती पर्सेंट झाले? 40 होतात. हा, 25% होतात. 8 चोक 32. 25% तुम्हाला गेन झालाय. ओके. ह्या ट्रेड मध्ये हा जो एवढासा जो खालती गेलाय ना, फिन निफ्टी तर अजून खालती गेलाय, ह्या लेवल पर्यंत गेलाय. बरोबर हो की नाही? पण तरी पण जर का आपण असं म्हटलं की जेव्हा बँक निफ्टी मी एक्झिट केली, ही जी बँक निफ्टी मी जेव्हा एक्झिट केली, तेव्हाच जर का मी फिन निफ्टी पण एक्झिट केली, तरी पण मला 25% प्रॉफिट आलंय. आणि जर का मी पूर्ण 55 पासून 11.4 पर्यंत जर का थांबलो असतो, तर मला किती प्रॉफिट आलं असतं बघा? 110 रुपये अप्रॉक्सिमेटली. 10 रुपये अजून आले असते. म्हणजे 1200 रुपये प्रॉफिट झाले असते. 3200 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट वरती 1200 रुपये. ओके. हा झाला पहिला. आता दुसरा आपल्याला कुठे मिळाला होता? या कॅन्डलला आपण एंट्री घेतली होती 2:11. सो 2:11 इथे स्पॉट काय होता? स्पॉट बघायसाठी आपल्याला लागेल की नाही? 20,900. बरोबर. 20,903 चालू आहे की नाही? तर 20,900चा कॉल बाय करावा लागेल आपल्याला. किती वाजता? इथे बघा किती पैसे लागले तुम्हाला? 67 पासून 75 पर्यंत गेलाय. सो अप्रॉक्सिमेटली 70 रुपयाला तुम्हाला बाय झाला असता तो. राईट. 70 पासून टार्गेट बघा किती आहे? 92 रुपये. म्हणजे किती रुपये आले? 22 रुपये आले. 22 गुणिले 40 किती झाले? इथे पण 880 रुपये आले. आहे की नाही? येस. 70 गुणिले 40, 2800 रुपये लावून 850 रुपये किंवा परत 800 रुपये पकडा. का फिन निफ्टी मध्ये आज एवढे पैसे मिळतात तुम्हाला? कारण की आज कोणता वार आहे? नाही, एक्सपायरी उद्या आहे. सोमवार आणि मंगळवार फिन निफ्टी मध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळतात ऍज कम्पेअर टू बँक निफ्टी. राईट. येस. पण मास्टरी आपल्याला कशात करायची आहे? बँक निफ्टी मध्येच करायची. ओके. जर का तुम्हाला पॉसिबल असेल की मी अजून फिन निफ्टी मध्ये पण ट्रेड करू शकतो, तर मग फिन निफ्टी मध्ये पण ट्रेड करा. ओके. आणि नाहीच म्हणजे तुम्हाला अजून पण असं वाटतंय की मला अजून जास्त ट्रेड पाहिजे, तर मग सेम टू सेम सिनारिओ आहे ना, तुम्ही ह्या बाकीच्या शेअर्स मध्ये पण करू शकता. पण काय करायचं, ज्या शेअरची किंमत 2,000च्या आसपास आहे ना, असे शेअर्स ना मार्क करायचं. फक्त तेच शेअर ऍड करायचे. हे बघा मी ते करून ठेवले. मी यांच्यामध्ये काम करायचो म्हणून आहे. एसीसी. ओके. सगळे रूल्स तसेच्या तसेच. जर का मला प्रॉपर ब्रेकआउट मिळाला तर मी कॉल घेणार, नाही तर पुट घेणार. कळलं?
आता हिच्यामध्ये काहीच नाही होते बघा, साईडवेज आहे. अपोलो हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल बघा, इकडनं खालती गेले, इकडनं पण खालती गेले. बघा आहे का ब्रेकआउट? बघा आहे ना. मी काय म्हटलं, पहिल्या 5 मिनिटांचा जो व्हॉल्यूम आहे ना, तो तुम्हाला आपल्या रूल्स ना फुलफिल नाही होऊ देणार. ओके. पण हा जो व्हॉल्यूम आहे, तो व्हॉल्यूम बघून मनाला सुकून मिळतोय का तुम्हाला? 9:20 चा जो व्हॉल्यूम आहे, मिळतोय ना. सो हा ब्रेकआउट आहे. सो तुम्ही इथे पुट विकत घेऊ शकता. याचा पुट कसा विकत घ्यायचा? अपोलो हॉस्पिटल मध्ये जायचं. साईट हँगच होते ही सारखी सारखी. हे बघा, अपोलो हॉस्पिटल मध्ये किती किती रुपयाचा डिफरन्स आहे? 50-50 रुपयाचा, बरोबर. मग अपोलो हॉस्पिटल बघायचं. इथे अप्रॉक्सिमेटली भाव किती चालू आहे? 6,117. तर मला 6,100चा पुट विकत घ्यायचा आहे. राईट. किती वाजता? 9:20 ला मला ब्रेकआउट मिळालाय. याचा लो कधी ब्रेक झालाय? या कॅन्डलला ब्रेक झालाय 9:24 ला, बरोबर. इथे टाईप करायचं अपोलो हॉस्पिटल 6,100, 6,100चा पुट. याच्यामध्ये वीकली नसतं, याच्यामध्ये फक्त मंथली असतं. ओके. एंट्री किती वाजता मिळाली होती आपल्याला? 9:24 आणि एक्झिट 9:28. मार्च 6,100च आहे ना रे. अच्छा, सॉरी, आपण अजून अलीकडे चाललो गेलो. 9:24. इथे बघा, इथे आपल्याला एंट्री मिळाली आहे. 173 रुपये भाव चालू आहे. 173 ला आपण बाय केलं आणि 185 ला आपण एक्झिट केली. सो याचा लॉट साईज किती आहे? 125. 125 गुणिले 21,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. आणि तुम्हाला प्रॉफिट किती झालंय? 73 ते 85, 10 रुपये. 1,250 रुपये प्रॉफिट. याच्यामध्ये कमी का झालंय? कारण की याच्या एक्सपायरीला 1 महिना बाकी आहे. म्हणजे याच्यामध्ये जो प्रीमियम आहे तो खूप जास्त आहे की नाही? समजतंय तुम्हाला? येस. ज्या सेगमेंटमध्ये आपण ट्रेड करतो, त्या सेगमेंटमध्ये दर आठवड्याला एक्सपायरी आहे. म्हणून त्याच्यामध्ये प्रीमियम कमी होत जातो आणि आपल्याला चांगल्या भावामध्ये माल मिळतो. समजला? सो हे जे ट्रेड्स आहेत ना, हे तुम्ही सगळीकडे लावू शकता. आपलं मेन लॉजिक सगळीकडे सगळीकडे सगळ्या स्टॉक्स मध्ये. पण शक्यतो कोणत्या स्टॉक्स मध्ये लावायचं? जे स्टॉक्स आहेत ना मोठे मोठे,
कारण की हेच स्टॉक फक्त लेवल टू लेवल ट्रॅव्हल करतात एका दिवसात. बजाज ऑटो. डिंपल मॅडम. नाही, त्यांचा फ्युचरचा चार्ट बघायची गरज नाहीये आपल्याला. येस. हा बजाज ऑटो, बजाज फायनान्स हे माझे खूप आवडते शेअर्स आहेत सगळे. खूप पैसे कमवलेत मी यांच्यावर. आणि हे पण बघा कसे लेवल टू लेवल ट्रॅव्हल करतात. सेलिंग मध्ये आहे, खालती आला, ब्रेकआउट झाला, एंट्री घेतली, इथे एक्झिट. ह्याच्यात पण खूप पैसे आहेत. पण सगळ्यात जास्त पैसे बँक निफ्टी मध्येच आहेत. एका दिवसामध्ये कॅपिटल वरती 20-20, 30-30, कधी कधी 50-50% पण पैसे येतात. कळलं? पहिल्यांदा बँक निफ्टी मध्ये एक्सपर्टीज आणा, त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करूया. ठीक आहे? येस. जर का ज्याला फुल टाइम ट्रेडिंगच करायची आहे ना, त्याच्यासाठी मी खूप ऑप्शन देईन. आता हे जे स्टॉक्स आहेत एवढे सारे, ओके, एवढे सगळे शेअर्स आहेत ना, याच्यामध्ये आपल्याला कुठे ट्रेड साठी एंट्री मिळते, त्याच्यासाठी पण मी स्क्रीनर बनवलेले आहेत. ते स्क्रीनरला यूज केलं ना प्रॉपर पद्धतीने, की लगेच तुम्हाला त्याच्यामध्ये ट्रेड मिळतील. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे ना, इथे तुम्ही कॉल बाय करू शकता. या असं मी स्क्रीनर बनवून ठेवलंय ऑलरेडी, की त्या स्क्रीनरचं जर का तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं ना, काहीतरी 800 रुपये आहे. सो ते एकदा घेतलं की ते तुम्हाला दिवसभर टुणून 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 तुम्हाला नोटिफिकेशन देतच राहील. अशी काही कंडिशन तिकडे फुलफिल झाली की इथे कॉल बाय करायचा, इकडे एक्झिट करायचा. आता इथे सगळे रूल्स मोडले गेले बघा, पण तो स्टॉक इथून इथे जाईल याच्यासाठी लॉजिक आहे. कळलं? पण हे जे उलट सुलट जे लॉजिक आहे ना, हे तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला पहिले कशात तरी एकामध्ये एक्सपर्टीज करावी लागेल. ओके. अजय दादा. हा, समजतंय का? ओके. येस. हा, ते रूल्सच्या बाहेर जायचंच नाही. जेव्हा तुम्हाला आपल्याला ना कन्सिस्टंट पैसे यायला सुरुवात होते ना, तेव्हाच आपण एक्स्ट्रा काहीतरी करूया असं आपल्याला मनातून सगळ्या फिलिंग्स यायला लागतात. राईट? सो तोपर्यंत तसं नाही होत. मग ते जेव्हा येईल तेव्हा आपण बाकीच्या गोष्टी बघू. तोपर्यंत सगळे रूल्स फॉलो करून आपल्याला कसे फिक्स क्वालिटी पैसे मिळतील त्याच्यावरती फोकस करायचं. येस. अजून गीतांजली. कॉल साइडचा जो ओआय आहे. एक सेकंड हा. आता इथे काय व्हायला पाहिजे? इथे मायनस. जर का मायनस झाला तर काय होईल? अप होईल. बघा आता इथे वाढलाय की नाही? इथे 2,40,000 होते ना, आणि आता किती झालेत? 2,00,000. इथे 94,000 होते, किती झाले?
सो आपण बघूया का मार्केट काय अपसाईडला चाललंय का काय? बघा बरं. नाही नाही, ट्रेड तर घ्यायचाच नाही 3 वाजेच्या नंतर. ओके. पण आपण जी थेरी बनवली आहे ती थेरी बरोबर आहे की नाही? येस, त्या थेरीलाच ऑब्झर्व करायचं असतं. अरे हा इथे बजाज फायनान्स आहे. राईट ना? सो जर का त्याला 47,500 तोडून जायचं असेल तर त्याला ऑप्शन चेन मध्ये काय करावं लागलं? इथे ओआय कमी करावा लागला आणि इकडे वाढवावा लागला. हो की नाही? हा हा. बरोबर. करेक्ट. पण फक्त कॉलचा ओआय कमी झालाय म्हणून असं नाही म्हणायचं की कॉल म्हणजे आता मार्केट वर जाईल. पुटचा पण ओआय वाढलाच पाहिजे. म्हणजे कॉलचा कमी झालाय आणि पुटचा तेवढंच तेवढंच आहे. त्याच्याने काय नाही होत. पुटचा ओआय वाढला पाहिजे. राईट? येस. ठीक आहे. हेमांगी, तुम्हाला ते बरोबर नाही दिसत आहे ना? कारण की लाईट गेली होती. एक सेकंड. हे मिरर मिरर स्क्रीन दिसते का तुम्हाला?